शौर्य पाटील चालले पुढे. इथे एक बोर्ड लावला किल्ले द्रोणागिरीवर आपले सागर स्वागत. हा रस्ता आहे असा इकडून असं. इथे बोर्ड महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे. इथे दारू वगैरे नशापाणी करण्यास बंदी आहे असा बोर्ड आहे. मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण किल्ले द्रोणागिरी उरण इथे आलो होते. जिल्हा रायगडमध्ये किल्ला आहे शौर्य पाटील. आणि हे बघू शकतो हा इथला परिसर, उरणचा परिसर आहे. हे मागे सगळं इथे आम्ही गाडी पार्क केली आमची खाली. गाडी पार्क करून ह्या अशा वस्तीतून वरती इथे आलो. इथे बोर्ड आहे एक आपला किल्ल्याचा. तर चला आता तुम्हाला किल्ल्यावरती आता काय काय ते बघू. इथे ऐतिहासिककालीन रामन काळातला किल्ला जवळपास. हे असा हा रस्ता आहे छोटासा. आणि इथे समोर आपल्याला मारुतीरायाचं मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण आल्यानंतर आपल्याला इथे मारुतीरायाची एक मूर्ती आणि इथे आता शेड वगैरे इथं थोडं हे केलेलं आहे इथे. आणि माहिती दिलेली आहे. किल्ले द्रोणागिरी यांची उंची 910 फूट आहे, जवळपास 275 मीटर. आणि हा प्रकार गिरिदुर्ग श्रेणी मध्यम जिल्हा रायगड. पूर्वी उरणच्या 4 बाजूला समुद्र होता, त्यामुळे उरण हे बेट होते. त्यामुळे उरणला आयलंड कारंजा बेट असे मोही म्हणत असत. भौगोलिक आणि लष्करीदृष्ट्या याचे मोठे या काळात फार मोठे होते. भेंडखळ खाडीमुळे अलग झालेल्या या बेटावर 20 गावे असलेली आहेत. त्यात उरण हे मध्यवर्ती गाव आहेत. द्रोणागिरी डोंगरावर विविध प्रकारची वनस्पती आहेत. इतिहास. द्रोणागिरी किल्ल्याला प्राचीन काळापासून उर्वरी जीवन उरणे आणि ओरण असाही उल्लेख आढळतो. उरण परिसरापूर्वी सातवाहन, कोकणचे मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार व यादवाचे राज्य होते. इसवी सन 810 ते 1260 शिलाहार राजा सोमेश्वर यांची राजधानी घारापूर येथे होती. त्यांच्या ताब्यात संजना, ठाणे, चौल, कोनाड, सोपारा, नाले, चेमुकी व उगण ही शहरं होती. चाणज्ये 1260 त्यांनी रानवडे 1269. शिलालेखामध्ये उरणचा उल्लेख आलेला आहे. इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीजाने द्रोणागिरी किल्ल्याचा डागडुजी केली. इसवी सन 16व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशाह आकडा होता. इसवी सन 1683ला उरण कारंजा बेट छत्रपती संभाजीराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य जिंकून घेतला. कालांतराने पुन्हा एकदा या किल्ल्याला पोर्तुगीजांनी जिंकला. पोर्तुगीजचा वध पकडण्यासाठी 4 मार्च 1739ला मानाजी आंग्रेंनी कारंजा बेटावर 40 गलबतातून 2000 मावळ्यांना घेऊन हल्ला केला. 700-800 स्थानिक आगरी कोळ्यांच्या मदतीने कारंजा बेट, द्रोणागिरी किल्ला आणि उरणचा कोट स्वराज्यात सामील करून घेतला. 5 दिवस चाललेल्या वेळात कारंजा बेटावर असलेल्या 100 पोर्तुगीज शिपायापैकी 3 शिपाई मारले गेले. 10 मार्च 1739ला स्वराज्याचा भगवा ध्वज पुन्हा अभिमानित द्रोणागिरी किल्ल्यावर फडकू लागला. असा हा द्रोणागिरीचा संक्षिप्तपणे आपण इतिहास ऐकलेला आहे, माहिती करून घेतली आहे. आपल्या मुंबईच्या परिसराजवळच हा किल्ला आहे, रायगड जिल्ह्यामध्ये येतो. आणि इथे आजही मारुतीरायाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकतात. हनुमान मंदिर स्थापन केले आहे, वरती शेड वगैरे. आणि मूर्ती जुनी आहे. आता आपण त्याचं दर्शन घेऊ. जय श्रीराम, जय हनुमान, जय जय हनुमान. चला आता शौर्य पाटील दर्शन घेत आहे. बाबा आपण आता मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर असा हा पुढे रस्ता आहे. आता वाजलेले 4:10 झाले जवळपास. अशी भव्य पताका पण इथे लावण्यात आलेली आहे. आणि इथे हे फॉरेस्टचे बघा दिसत आहे, त्यामुळं जंगल वगैरे झाडी भरपूर आहे इथे. चला आपण बघू पुढे काय काय आणखी. आम्ही तिथे गाडी पार्क केली खाली. शौर्य पाटील चाललेले पुढे. गरमी पण होते. आणि ह्या किल्ल्याचा असा एक रामन काळातला एक उल्लेख आहे, एक काल्पनिक किंवा ऐतिहासिक हकीकत आहे.
की असं सांगलं जातं की ज्यावेळेस लक्ष्मणाला बाण लागला होता त्यांना ते संजीवनी बुटी मागवली होती आणि संजीवनी बुटी ज्या द्रोणागिरी किल्ल्यावर होती आपले हिमालयामध्ये मारुतीरायाने त्या हिमालयावरून ते द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. तो द्रोणागिरी पर्वताचा तुकडा इथे पडला असं ग्रामस्थ त्यांचे हे सांगतात. असा हा तो द्रोणागिरी पर्वत आहे. याच्यावर बी ऐतिहासिक महत्त्व आहे आणि विशेष म्हणजे इथे वनस्पती चांगल्या चांगल्या आयुर्वेदिक वनस्पती पण आहे. औषधी वनस्पती पण या डोंगरावर सापडतात. चला तर आपण त्या गडावर आणखी काय आहे ते बघू, तुम्हाला दाखवतो. उशीर पण झाला आहे, 4:15 वाजलेले आहेत. आम्ही उशिरात निघालो होतो. ऊन पण खूप झालेलं होतं आज, त्यामुळे आम्ही शौर्यन मी उशिरा आलो. सोबत आम्ही दोघंच आहे. ते निशाणी पण केली इकडं बाण आरो वगैरे जाण्यासाठी. पत्रिका आधी कोणाच तरी लग्न असेल. असा रस्ता आहे, अशा पद्धतीने पण जाऊ शकतो. हे अशी माहिती फलक लिहिलेली आहे तिथे किल्ले द्रोणागिरी. असा रस्ता आहे, सोपा रस्ता आहे. वरती अशी खूप झाडी आहे, वनस्पती आहे इकडे आणि खाली शहर आहे इकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ. जय शिवराय हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की. जय. मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आज आपण द्रोणागिरी किल्ल्यावरती चाललो आहोत. आता मागे आपण मारुतीरायाचं दर्शन घेतलंय, ती वस्ती बघितली आणि आता आपण बघू कसा हा परिसर आहे. इथे हा रस्ता आहे, जंगल आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही आज तिथे वरती काय वेगवेगळे वनस्पती, वेगवेगळे पक्षी आवाज येते वरती. झाडाचा वाजतो, वेगवेगळे वाजते. थोडं पाणी पितोय आम्ही थोडं आणि थोडं चाललोय, पण गरमी फार आहे त्यामुळे जास्त दम लागतोय, घाम येतोय. थोडं पाणी पितोय इथे आम्ही. या टायमात पाणी म्हणजे अमृत. छान आहे. थोडं इथं बसलोय, आता बरोबर जाऊ लवकर किल्ला पाहून खाली येऊ. आता आपण पाणी पिलंय, आता वरती जाऊ. चल लवकर जाऊन लवकर खाली यायचं आपल्याला. परत पुढे समोर पण 2 तास आपल्याला रनिंग करत जायचं आहे, म्हणजे गाडी चालवत जायचं आहे. ट्रॉफिक आहे. असे लाकडं घोंडके लावलेले रस्त्याला, पायऱ्या टाईप. हां, पावसाळ्यामध्ये दैन्य पावसाळ्यामध्ये होत असेल ना, वाहत असेल तर रस्त्यालाच नसेल. हे असाच रस्ता आहे मित्रांनो, असा. हा रस्त्यानेच वरती जायचं आहे आपल्याला. रस्त्याला मार्गदर्शक फलक पण आपले हे लावलेले, ॲरो वगैरे निशाणी केलेले आहेत. त्यावेळेला रस्ता काही हरवायचा आपल्याला हे नाही, भीती नाही. शौर्य पाटील आज सुट्टी आहे आमच्या. मागच्या वेळेस आम्ही बेलापूर किल्ल्याला येऊन गेलो, आता हा द्रोणागिरी किल्ला आहे. छोटे मोठे आपले गड किल्ले महाराजांचे, स्वराजांचे, ते आपण काहीतरी पाईक आहे त्यांचे, ती माती आपल्या कपाळी व्हाळी आपल्या घरी असावी. महाराजांनी आपल्यासाठी एवढं मोठं जीव दिलेले आहेत मावळ्यांनी त्यांनी. आणि आपण फक्त त्यांच्या स्वराज्याचे गड किल्ले जाऊन दर्शन घेऊन येत नाही म्हणजे आपले किती चुकीचं आहे. त्यामुळे आपण आपल्या स्वराज्याच्या गड किल्ल्यावर गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. आपण वरती चालत आल्यानंतर आपल्याला आता समोर हा बघा अरबी समुद्र दिसतोय. अरबी समुद्र. चला
चला तर आता आपण वर जाऊ. सरड्या बघा इथे वरती आपण ही बघा तटबंदीची दगड बघू शकत आहे बुरुजाचे. हा दगड बघ किती मोठा आहे. ही तटबंदी हा जो बुरुज होता यानंतर इंग्रजांनी 1818मध्ये नंतर हे बरेच किल्ल्याचे पाडझड केलेले आहे आपल्या. आणि तिकडे हा परिसर. चला आपल्याला खानकीनवर जायचं आहे. झाडामुळे तरी बरं वाटते, गरमी तर खूप होते. एक अशी रूम पण आहे इथे. इकडे राईटला जायचं आपल्याकडे. इकडे इकडे आहे. इथे बघ कुत्रा पण आहे. हे मंदिर आहे वाटते. आणि हे जे पोर्तुगीज चर्च पण आहे वरती म्हणजे. हे इकडे आपल्याला हे इमारत दिसते. जवळपास आपण किल्ल्याचे मेन याच्यावर आलेलो आहोत. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. हे बघा मित्रांनो आपण आता आलो इथे बघू शकता तुम्ही हा गड किल्ल्याचा परिसर. छत्रपती शिवाजी महाराज की. ही तटबंदी, हे प्रवेशद्वार. ही अशी ही तटबंदी. इकडे तो पण आहे ते. तुम्हाला तो आधी हा परिसर दाखवतो. हे बांधकाम नंतर पोर्तुगीजांनी केलेलं आहे. हे तोफ हे संवर्धन केलं आहे वाटतं. नंतर तोफ आहे. खाल्ला परिसर हे इकडे पण आहे. हा परिसर आहे. त्याच्यावर हे झाडं उगलेले भरपूर. असा हा प्रवेशद्वार असेल इथून. हे पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. वरती जनावरं पण येतात वाटतं. आणि हे हा चर्च होता. वरती बघा ती खिडकी दगडी तसं झालेलं आहे. आणि इथे घाण थोडं शेण वगैरे येतं. जनावर वगैरे येतं जातं. शिवाजी पाटील बसला तिकडे. शिवाजी पाटील गरमीला थकलेले आहेत. ते आले येत आहे. हे बघा ना हे कसे खिडकी बनवलेली इकडे. आपण त्या घोडबंदरच्या तिकडे बी चर्च बघितलं होतं. घोडबंदरच्या इकडे वसईच्या किल्ल्याला पण, वसईच्या किल्ल्यामध्ये पण असं चर्च बघितलं होतं. हेच की चर्च जास्त हे झालेले आहेत, तुटफूट झालेले आहेत. ते जनावर असतात वाटतं. खिडक्याच्या त्याची बांधण्याची पद्धत कशी होती हे ते वरती. हां चर्च आहे त्या मुळ्या आहे ना. पण त्या सरडा, हां ते सरडा बघा चिपकली केवढी. हां किती मोठा आहे, किती मोठा आहे ते सरडा चिपकली. हे बघा ना हे कसे हे यांचे हे बांध भारी होती ना. इथे हे चर्च वगैरे होतं त्यावेळेस. मधल्या विटा बघा या. हे वरती पण असं किती भारी बांधकाम होतं. या इकडे आपण इकडे जाऊ.
इकडे आता आंब्याचं झाड लावलं आहे. तिकडे एक पाण्याचं एक छोटंसं हे ठेवलं आहे. ही तटबंदी सगळी ही किल्ल्याची. आणि ही बाजू बघा. आपण आता 4:45 वाजता झालेले आहे. इथे पण आता इथे हॉल वगैरे काहीतरी असेल त्यावेळेस. झाडं उगले आहे त्याला इकडे वरती इकडे पण हे काहीतरी. इथे हे पाणी पण केलेले सुविधा आहेत. पाण्याचे टाके वगैरे शहरी बघ. पाण्याचे टाका येतं बघ. काय म्हणते हे पाण्याचे टाकूत ते त्याला जाळी टाकलेली. हे पूर्ण तटबंदी होती पहिली. पूर्ण तटबंदी पाडण्यात आलेली आहे. इथं पाण्याची बॉटल वगैरे ठेवलेले आहेत. तिरंगा पण आहे आपला. ही अशी तटबंदी पूर्ण अशी त्यावेळेस होती. आणि आपली ही भगवी पताका इथे कलर वगैरे ते पेंट केलेलं आहे. भगवा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ हर हर. आणि असा हा रस्ता पण आहे वाटतं खाली जायला. तिकडे असा खाली जाऊ शकतो असं आहे. हे पूर्ण इथे मेन हा बालेकिल्ला वगैरे इथे त्यावेळेस असेल. आणि इथे खाली पण असा रस्ता आहे. आता आपण इथे भगवी पताका दाखवतो तुम्हाला. इकडे एक मंदिर आहे. त्या मंदिरात घेऊन जातो मी. इथे आतमध्ये गडमाता गडदेवता गडमाता द्रोणागिरी माता मंदिर आहे तिथे. हे बघा ते तुम्हाला दाखवतो. शिवरे दाखव मी हे दर्शन घेतो. हे बघा ह्या मूर्त्या. इथे लिहिलं आहे महादरवाजा. इथे महादरवाजा असेल त्यावेळेस. तर इकडं खाली आपण त्या रस्ता तो मेन रस्ता नाही आहे. त्यानंतर आता चालू केलेला रस्ता वाटतं. मेन गाडाचा रस्ता या साईड नाही. इकडे हे तटबंदी. इकडे हे अशी इकडे तटबंदी. आपण थोडं खाली हवे असा पायरी मार्ग असेल. ही तटबंदी. आणि थोडं खाली जाऊन येऊ आणि मग नंतर आपल्याला परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. वेळ खूप झालेला आहे. आणि हे तर इथं दरवाजापर्यंत. इकडून माहित नाही ना आपल्याला इकडे रस्ता. हां हां हा मेन दरवाजा आहे पहिला जुना. आता ते खाली पण इकडे रस्त्यातून इकडे जंगल आहे ना खाली. चालू नसेल तो रस्ता. चला पण तर बघू लवकर आपलं वरती जाऊ. मित्रांनो आज आम्ही आलो होतो आणि आपला हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आणि याला ह्या कंप्लीट करण्याचं मागचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पण शौर्याचं बी साथ आहे मला. शौर्यामुळे पण हा किल्ला आज इथे पार झाला आहे. सक्सेस झालेला आहे. आणि इथे एक मंदिर आहे हे तटबंदी. हे मंदिर तुम्हाला दाखवतो. येतं त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार केला. हे बघा इथे गणपतीची मूर्ती आहे. गणपती बाप्पा. इकडून पण एक रस्ता असं वरती जायला आहे. हे प्रवेशद्वार बघा छान आहे. आज प्रवेशद्वार आहे. इथे पण एक छोटीशी गणपतीची मूर्ती आहे. त्रिशूळ आहे. ही गणपतीची मूर्ती इथे वरती असेल ह्यावेळेस. ते आता इथे खाली रस्ता बंद आहे. हे बघा हे पाडलेलं आहे बाळा. हे दगड आता हे पडायला आलेला आहे.
ही तटबंदी सगळी पाडून टाकलेली. ह्या इंग्रजाच्या काळात नंतर इंग्रजांनी वगैरे हे पाडले दरवाजे वगैरे. हे असं इथे इकडे खाली जायला रस्ता बंद आहे, जंगल आहे, झाडी आहे. तर आपण आलेल्या रस्त्याने पण जाणार आहोत. हे मुख्य प्रवेशद्वार होता ह्यो. हो. हे देवडी. तर आपण ह्या मार्गे असं वर जाऊ. असं मार्ग वाईकडे. गरमी फार तर होतीच आहे. चला लवकर आता जाऊ खाली. गडावर आता आपण हा महादरवाजा बघितला, ते छोटंसं गणपती मंदिर बघितलं, मूर्ती बघितली आणि गडावरचं ते आपलं पोर्तुगीजाचं चर्च बघितला. बाकी आणखीन तावशे असतील म्हणून आपल्याकडे आता वेळ नाही. आता आपण आता त्या साईडला आपण वरती जाऊ. तिकडं पण रस्ता जातोय, पण आता आपण वेळ कमी आहे आपल्याकडे. आज आपण द्रोणागिरी किल्ल्यावर आलो होतो. द्रोणागिरी किल्ल्यावरती आल्यानंतर आपण द्रोणागिरी किल्ला बघितला. द्रोणागिरी किल्ल्यावर आपण आपल्या ही जी माती आहे आपल्या शरीरांची, मावळ्यांची, महामानवांची, त्यांच्या पायाची धूळ, त्यांच्या रक्ताचे त्याचे अंश याच्यामध्ये आहे. आणि आपण अशाच पद्धतीने भरपूर किल्ल्याची माती आपण आपल्या घरी संग्रह केलेली आहे, तिथे आपण पूजन वगैरे करतो. आता ही आपण या किल्ल्याची माती घेऊन चालली आहे. सोबत आहे आपल्या शिवरपटेलच्या या मातीचा पराक्रम. ही माती शिवर मासाहेब, जिजाऊ मासाहेब, शिवराणी असेल, ताराराणी असेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, शाहू महाराज आणि जे मावळे असेल त्या मावळ्यांच्या पायाची धूळ ह्या मातीमध्ये लागलेली आहेत. त्या मावळ्यांना माझा त्याच्या चरणाच्या पायाच्या धूळ मानाचा मंदिर. हर हर महादेव. चला तर मित्रांनो आपण वरती जाऊ. जय शिवराय मित्रांनो, शिवरी ट्रेकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण किल्ले द्रोणागिरीला आलो होतो आणि आपण आज आपल्या यूट्यूबच्या शिवरी ट्रेकिंग चॅनलच्या द्वारे आपल्याला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रथम आपण इथे मारुतीरायाचं मंदिर दाखवलेलं होतं, मारुतीरायाची मूर्ती. आणि असंच आपण वरती गेलो होतो. वरती गेल्यानंतर आपल्याला एक बुरुज लागला. बुरुजच्या नंतर आपल्याला वरती गेल्यानंतर आपल्याला एक छोटासा प्रवेशद्वार आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तोफ भेटली. तोफेनंतर एक भव्य पताका. भव्य पताकानंतर पोर्तुगीजाचे चर्च आहे. ते पोर्तुगीजा चर्चनंतर आपण समोर एक मोठा हौद आहे, हौद बघितला. एक आई मातेचं एक मंदिर आहे. समोर एक आपला भव्य पताका आहे. खाली उतरल्यानंतर परत आपण महादरवाजाकडे गेलो. तिथे आपल्याला गणपतीची मूर्ती आहे, गणपती छोटंसं मंदिर आहे बांधलेलं आहे. आणि महादरवाजा तो पडलेला आहे. पडलेला असतो. आपण तिथे दर्शन वगैरे घेतले. आपले मावळ्यांची पायाची धूळ, रक्ताचे सांडलेल्या त्या रक्ताची माती आपण संग्रह केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपला गड किल्ला आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, अशाच ऐतिहासिक आणि गड किल्ल्याच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शिवरी ट्रेकिंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जय जाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. चला मित्रांनो.